निर्व्याज एक स्वानुभव लिहिलाय धनश्री लेले यांनी. अभिवाचन दत्तासर देशमुख. निर्व्याज. रत्नागिरीला एका कार्यक्रमासाठी गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. तुफान पाऊस पडत होता. कार्यक्रम रात्री 9चा होता. संध्याकाळी 7 नंतर आवरायला घेतलं. एवढ्यात दार वाजलं. आत्ता कोण? अशा प्रश्नांकित चेहऱ्यानंच मी दार उघडलं. एक 65च्या काकू उभ्या होत्या. धनश्री लेले तुम्हीच ना? मी म्हटलं हो, या ना आत. त्या आत आल्या. बऱ्याचशा भिजल्या होत्या. 2 हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या बसल्या. मनात आलं आवरायचे, 7:30पर्यंत थिएटरला पोचायचे. आता किती वेळ जाणार आहे काय माहीत. माझ्या मनातला हा प्रश्न समजून घेऊनच जणू त्या म्हणाल्या, अगं तुझा वेळ नाही घेत, खरं तर बसतही नाही, पण जिने चढून आले ना, थोडी धाप लागली म्हणून बसले. छे बसा की, माझं होईल वेळेत आवरून. मी असं म्हटलं होतं खरं, पण या काकू कोण आणि यांचं माझ्याकडे नेमकं काय काम आहे, हा पुढचा प्रश्न मनात उभा. जणू त्यांना तोही कळला. म्हणाल्या, तू मला ओळखणार नाहीस म्हणजे गरजच नाही ओळखण्याची. मी पाध्ये काकू. माझं काही काम नाही हो तुझ्याकडं. सहज तू रत्नागिरीत येणार आहेस कळलं, म्हणून तुला भेटायला आले. इथेच असता का तुम्ही? मी विचारलं. नाही, इथं माझी मुलगा मुलगी असतात, पण मी राजापूरजवळ भूगावात राहते. महाराष्ट्रातलं एकाक्षरी एकच गाव, भू. त्यांनी माहिती पुरवली. काकू तुम्ही शिक्षिका होतात का? असं अगदी ओठावर आलं होतं, पण नाही विचारलं. काकू तुम्ही मला कसं ओळखता? मी काही टी व्हीवर वगैरे नसते, त्यामुळं इतक्या आत भूपर्यंत माझ्याबद्दल कसं कळलं? अगदी सहज ओघात विचारलं. अगं मागं तुझ्यावर चिटणीस सरांनी एका पुस्तकात लेख लिहिला होता. ते पुस्तक वाचलं होतं. आम्ही टी व्ही नाही का जास्त बघत. हां, पुस्तकं वाचतो. तर ते पुस्तक वाचल्यापासून तुला भेटायची इच्छा होती मनात. आज वृत्तपत्रामध्ये तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात बघितली आणि आले. अहो पण एवढ्या पावसात? अगं पावसाचं काय, आमच्या कोकणाचा जावाईच तो, पडायचाच. एस.टी. असते ना संध्याकाळची, मग निघाले. 1.5-2 तास लागतात भूगावातून यायला, काकू म्हणाल्या. बसा, चहा सांगते तुम्हाला. अगो छे, तुझा आवर तू. तुला या पिशव्या दिल्या की मी निघाले. असं म्हणून काकूंनी त्या मोठ्या 2 पिशव्या माझ्या हातात दिल्या. काय आहे यात? काही नाही गो, आम्ही कोकणातले लोक काय देणार. पानाची डावी बाजू आहे, काकू म्हणाल्या. म्हणजे? मी चक्रावून विचारलं. अगं त्या पुस्तकातून कळलं की तुझे बाहेर खूप दौरे असतात, बराच प्रवास करतेस, घरात रोजच्या कामाला हे वेळ होत नसेल, मग डाव्या बाजूच्या गोष्टी काय करणार तुम्ही मुली? म्हणून आंब्याचं, आमोशीचं लोणचं, सांडगी मिरच्या, मेथकूट, 2-3 प्रकारचे मोरंबे, 2-3 प्रकारच्या कोरड्या चटण्या, खाराची मिरची, आंब्याची साठं, कोळथाचं पीठ, असं थोडं थोडं घेऊन आली आहे. थोडं? बापरे, मला पिशव्या उचलवत नव्हत्या. आणि या काकू एस.टीनं पावसात एवढ्या जड पिशव्या घेऊन आल्या. अगं डावी बाजू अशी तयार असली ना की पोळी पटकन खाता येते मुलांना. पोळीशी काय हा प्रश्न राहत नाही. तूही रात्री यायला उशीर झाला तर पोळीबरोबर हे खा हो. भरल्या डोळ्यांनी निशब्द होऊन मी एकदा काकूंकडं आणि एकदा त्या
पिशव्यांकडे पाहत उभे होते. पिशव्या खाली ठेवल्या आणि काकूंना मिठी मारली. कोण होते मी त्यांची? काय नातं होतं आमचं? घरची माणसंही कदाचित हा विचार करणार नाहीत. मग काहीशे किलोमीटर लांब राहणाऱ्या काकूंनी एवढा विचार का करावा? स्वतःला होणाऱ्या त्रासाचा विचारही न करता केवळ मला हे सगळं देता यावं म्हणून एवढ्या लांब आल्या त्या. पावसात. काय बोलू? शब्दापेक्षा कृती नेहमीच मोठी असते हे शब्दांना कळलं असावं म्हणून शब्द खूप आत दडून बसले असावेत. धन्यवादाचा एक शब्द मी उच्चारू शकले नाही. धन्यवाद, थँक्यू या शब्दांना इथं काय मोल होतं? नाही म्हणायला एकच शब्द मनात उभा होता, निर्व्याज. खरंच निर्व्याज. काय मिळवायचं होतं त्यांना? जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे? बघतील त्यांचं ते. अशी वृत्ती अवतीभोवती सतत दिसत असताना गेल्या युगात शोभेल अशी ही निर्व्याज वृत्ती काकूंनी कशी काय सांभाळली? खरंच माझा काय फायदा? मला काय मिळणार आहे? कृती करण्यापूर्वीच हे प्रश्न पडतात सध्या आपल्याला. सध्या कशाला? दासबोधाची पहिली ओवी, त्यातही श्रवण केली आणि काय प्राप्त असा सवाल श्रोते विचारतील. श्रवण करण्यापूर्वीच असा विचार समर्थांनीही केला, फायद्याशिवाय जन नाही. पण इथं मात्र संपूर्ण वेगळं चित्र पाहत होते. कोण कुठली दुसरी व्यक्ती जिचा आपल्याशी दुरान्वयही संबंध नाही, तिचा एवढा विचार करून तिला आपण थोडं तरी सहकार्य करूया, हा असा विचार म्हणजे रामराज्यच. आपण या गोष्टीला लष्कराच्या भाकऱ्या भाजणं अशी रोखठोक म्हण देऊन ठेवलेली आहे. पण लष्करालाही भाकऱ्या लागतात आणि त्या भाजणारेही कुणीतरी असतातच. स्वातंत्र्य दिनाला कमरेएवढ्या पाण्यात उभं राहून गस्त घालणाऱ्या सैनिकाचा फोटो सबसे तेज व्हॉट्सअपवर अपलोड करून व्हर्च्युअल अश्रू गाळणारे आपण असं कोणी करत असेल निर्व्याज प्रेम, तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतोय असं म्हणून मोकळे होतो. मनात विचार आला, हे असं निर्व्याज वागायला कधीतरी जमणार आहे का आपल्याला? निसर्ग निर्व्याजच वागत असतो. झाडं स्वतःची फळं स्वतः खात नाहीत. नदी स्वतःचं पाणी स्वतः पित नाही. गायी स्वतःचं दूध स्वतः पित नाहीत. 8वीत संस्कृतमध्ये या आशयाचा एक श्लोक पाठ केला होता. त्यात नदी होती, गाय होती, झाडं होती, पण माणूस नव्हता. कारण तो सुभाषितकार या काकूंना भेटला नव्हता. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाविण प्रीती? बापरे, कल्पनाही सहन होणार नाही आजच्या काळात. पुन्हा येशील तेव्हा कळवून ये हो, म्हणजे छान मोदक वगैरे करून आणीन. काकूंच्या बोलण्यानं मी भानावर आले. आणि यातलं काही संपलं आवडलं तर निसंकोच सांग, पाठवून देईन मुंबईस. मनात आलं म्हणावं, काकू नकात आणखी काही बोलू. तुमचं हे निर्व्याज प्रेम घ्यायला आमच्या उंदळी समर्थ नाहीत हो. तुझमे कोई कमी नहीं, मेरी ही झोली तंग है. काळ्या ढगांनी भरलेल्या आभाळात लख वीज चमकावी आणि तेजानं सगळा आसमंत उजळून निघावा, तशा त्या कोसळणाऱ्या पावसात आलेल्या काकू मला वाटल्या. एक ज्योत उजळली त्यांनी मनात. आता बाहेरच्या मी माझ्याच्या वाऱ्यापासून तिला जपण्याचं काम करायचं होतं. खूप कठीण. निर्व्याज. धनश्री लेले यांचं हे अनुभव लेखन आत्ताच आपण ऐकलंत. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय आपण मलाही व्हॉट्सअप क्रमांकावर कळवू शकता. 8329730186.